नमस्कार, बोल बिंदासमध्ये मी संतोष राजेमणी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं तर आपण आता चाकण इथं आहे आणि आज तुमच्या वातावरण लक्षात आलं असेल की मराठा समाज मोठ्या प्रमाणात आज रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय। तो मुंबईकडे निघाला आहे। तुम्ही बघत असाल प्रचंड गर्दी। तर हे आंदोलक आहे, त्यांच्याशी आज आपण बोलायचा प्रयत्न करूयात की त्यांचं मत, त्यांची ह्या मागची भावना हे सगळं जाणून घेऊया। नमस्कार, कुठून आले तुम्ही? आम्ही आष्टी तालुक्यातील खुंटे फळवाटे या गावावरून आलेलो आहोत। मराठा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी जर आपण पाहिलं तर इतर ओबीसी वगैरे यांना 10,000मध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतंय। मराठा समाजाला 1,00,000 रुपये आणि खरोखर आज माझा मराठा समाज बीड जिल्ह्यामधला असेल, जालना जिल्ह्यामधला असेल, धाराशिव जिल्ह्यामधला असेल, ऊस तोडणीसाठी जातोय आणि ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना जर ₹1,00,000 फी भरायची वेळ आली तर आम्ही आज भरू शकत नाही। आणि अतिशय पोटतिडकीनं कळकळीनं स्वतःच्या चटणी भाकरी घेऊन हा समाज या ठिकाणी जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी निघालेला आहे। 100% सरकार याकडे लक्ष देईल आणि आमच्या मागण्या पूर्ण होतील आणि आमच्या गोरगरिबांचे आशीर्वाद सदैव या सरकारच्या पाठीशी राहतील जर यांनी आमच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या तर। पण मी काय म्हणतो की एका दिवसाचीच परवानगी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5,000 जणांनाच काहीतरी परवानगी दिलेली आहे। त्याच्याबद्दल काय? आता हे 5,000 मध्ये ऐकणारे तर नाहीत सर। तुम्ही म्हणताय एका दिवसाची परवानगी आहे, ठीक आहे, पण एक दिवस जरी मुंबई एवढ्या महाप्रलयापासून सरकार वाचू शकलं तरी आम्ही त्या ठिकाणी सरकारला त्यांचे शाबासकी देऊ फडणवीस साहेबांच्या पाठीवरती की या ठिकाणी एवढा समाज चाललेला आहे। जरांगे पाटील येणं बाकी आहे। आज चाकणमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं अगोदरच एवढा चक्काजाम झालेला आपण पाहताय। पाटलांचा ताफा या ठिकाणी फक्त मराठवाड्यातून येणारा ताफा आहे, पश्चिम महाराष्ट्रातून येणारा ताफा वेगळा आहे, विदर्भातून त्यानंतर जळगाव खानदेश या ठिकाणून येणारा ताफा वेगळा आहे। सरकारला निश्चितच फक्त एक दिवसाची परवानगी सुद्धा आणि मराठी ऐकणार नाही। जरी गाड्यांना जाऊ नाही दिलं तरी साहेब आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही ट्रेन मधून जाऊ, बस मधून जाऊ, पायी जाऊ, पण आझाद मैदानावर जाऊ म्हणजे जाऊच। आता या आंदोलनाचं तुमचं स्वतःचं काय केलं नियोजन तुम्ही? म्हणजे जर लांबलं आंदोलन वाढलं तर सगळं भाकरी वगैरे आम्ही आमच्या महिला दररोज त्या ठिकाणी रोजंदारीने कामाला जातात। त्यांनी आम्हाला 2-2 हजार रुपये घरून दिलेले आहेत। अक्षरशः खोटं सांगत नाही, आमच्या लेकरं बाळाची शपथ घेऊन सांगतो आणि आम्ही चटणी भाकर खाऊन राहू, वडापाव खाऊन राहू, पण त्या ठिकाणी आंदोलनाला आम्ही जरांगे पाटलांना किंचितही सोडणार नाहीत। त्यांनी कितीही माणसांना परमिशन देऊ द्यात, आम्ही पायी जाऊ पण आझाद मैदानाला जाऊ। बाकीच्या मराठा बांधवांना तुमच्याकडून तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय आवाहन कराल की बाकीच्या मराठा बांधवांना एवढंच आव्हान आहे आमचं की त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही पद्धतीचा अफवांना बळी पडू नका। कुठल्याही पद्धतीची दंगल जाळपोळ या गोष्टी घडणार नाही याकडे लक्ष द्या। पाटलांवरती विश्वास ठेवा। 100% पाटील आपल्याला आरक्षण मिळवून देतील याकडे आमचं पूर्ण विश्वास आहे पाटलांवरती।